आज होती बोरगावची यात्रा. तर यात्रेसाठीच आम्ही पोचलो होतो आमच्या आत्तीच्या घरी आणि आमच्या दाजींनी घेतली आहे नवीन गाडी. गाडी म्हणण्यापेक्षा घोडाच म्हणा. एवढा वेगात पळतोय. आता हा पहिलीच गाडी आहे बुलेट ती, की ज्यावर मी पहिल्यांदाच बसले. म्हणूनच चालवायला घेतली. कशी पण एवढी जड होती, मला वाटत होतं मला झेपते की नाही, पण कशी तरी झेपवली. कारण तिचं वजन नॉर्मली गिअरच्या गाड्यांपेक्षा खूपच जास्त होतं आणि पहिलीच गाडी आहे, मी पहिल्याच बुलेटवर बसली असेल ती हीच आहे. म्हणून मी जास्त आनंदी होते. पण मला काळजी होती, की माझ्यामुळं बुलेटला काय व्हायला नको आणि दाजींना काळजी होती, की तिच्यावरून मी पडून मला काय व्हायला नको. असा दोघांचा ताळमेळ साधत आम्ही बुलेटची मोठी राईड मारली आणि मी खरंच अशी चालवत होते, जसं की मी आयुष्यात शेवटची चालवते. आयुष्यात पुन्हा मला हिला हात लावायला भेटणारच नाही. मी प्रत्येक गोष्ट तशीच जगते. आम्ही येईपर्यंत जेवण असं छानसं तयार झालं होतं. जेवलो आणि गेलो यात्रेमध्ये. यात्रा काही एवढी मोठी नव्हतीच, पण आमच्या गावापेक्षा तर मोठीच होती. पिंजऱ्यात बसलो. पिंजऱ्यानं पण आम्हाला चांगलं चक्कर येईपर्यंत फिरवलं. पण बसायची मज्जा काय वेगळीच असते. ते झालं, परत गेलो पाळण्यामध्ये बसायला. आता एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या ओळखीचं गण दिसतंय का? नक्की सांगा. तसं तर पाळणं एवढं उंच नव्हतं, ओरडायची गरज नव्हती. पण सगळीच ओरडत होती. म्हटलं आपल्याला पुन्हा कधी चान्स मिळायचा, लागलंच ओरडून घ्यावं. तर तो पण चान्स पूर्ण केला. सगळं झालं आणि गेलो शॉपिंगसाठी आणि माझी कायमचीच सवय नुसतं बघायचं, घ्यायचं काही नाही. तर आज पण तेच झालं, नुसतं बघितलं. घरकामाच्या वस्तू तेवढ्या घेतल्या, पण माझ्यासाठी काहीच घेतलं नाही. मम्मीसाठी शॉपिंग केली. सगळं झालं. नुसतं फिरले मी, नुसतं फिरले. ही कानातली बघा, मुली सगळ्या या कानातल्यांपाशीच जमा होतात. मी खास व्हिडिओ काढायसाठीच गेले होते. कारण आमच्या यात्रेत एवढं काही येतच नाही, त्यामुळे तिथलं काही मला एवढं व्हिडिओ घेता आलंच नव्हतं. पण इथं मात्र बघण्यासारखं होतं म्हणून त्यांचं भरपूर असं व्हिडिओ घेतलं फक्त. आणि ही खेळणी बघा किती छान वाटते. सगळ्या यात्रेतल्या या खेळण्यांचाच आवाज ऐकायला मिळत होता. परत गेलो खायच्या ठिकाणी. घेतली पाणीपुरी, भेळ घेतली आणि घेतला बदाम शेक. पिलो मस्तपैकी. आणि आमचं आज काय झालं, आधी पोटोबा आणि मग विठोबा. कारण आम्हाला जायचं होतं मम्मीच्या आत्तीच्या घरी. तर आधी खाऊन घेतलं आणि तिचं घर पण ना बरोबर मंदिराला लागूनच आहे. त्यामुळं नॉनव्हेज खाल्ल्यामुळं आम्हाला काही मंदिरामध्ये जाता येत नव्हतं. मग बाहेरूनच दर्शन घेतलं. पण डेकोरेशनमुळं मंदिर एवढं छान दिसत होतं. तर पोचलो आत्तीच्या घरी. ही आहे